काँग्रेसमधून आलेल्या व्यक्तीला महापौर बनवलं, गटनेता किशोरी पेडणेकर यांनी ही टीका केली आहे। भाजप काँग्रेस युक्त झाला असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। भाजपनी त्यांना उमेदवारी दिली, पण त्याच्यामध्ये एक सांगेन, कारण कायम ते प्रत्येकाचं मूळ शोधत असतात, तर मग हे मूळ तर काँग्रेसचं आहे ना। म्हणजे नक्की काँग्रेस युक्त भाजप आहे की नक्की काँग्रेस मुक्त भाजप जे वाक्य वापरत असतात हे मूळ काँग्रेसचं आहे। तर काल मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या शपथविधी दरम्यान सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भाजपाकडून देवाभाऊचा जयघोष करण्यात आला, तर ठाकरे गटाकडून नेत्याच्या नावाचा जय जयकार करण्यात आला। ठाकरेंच्या सेनेकडून पीठासीन अधिकाऱ्यांवरून आक्षेप घेण्यात आला। किशोरी पेडणेकरांनी भूषण गगराणींच्या निवडीवर आक्षेप घेतला। पेडणेकरांच्या आक्षेपानंतर सभागृहात एकच गोंधळ माजला। नव्या नियमानुसार भूषण गगराणी पीठासीन अधिकारीपदी आहेत। त्या मिनिटाला सुद्धा कामकाजापुरतं सुद्धा आपण त्यांना ते कामकाज करायला दिलं नाही किंवा याचाच आम्ही खरा निषेध करतो। कारण ही परंपरा आहे, प्रथा आहे, हा कुठलाही हे नाही। आणि मला वाटतं सुरुवात जर इतक्या वेगळ्या गोष्टींनी होत असेल तर नक्की मुंबईकरांच्या हिताचं किंवा मुंबईकरांना जे अपेक्षित सर्वांनी मिळून करायचं कामकाज ते अशाच पद्धतीने होणार आहे का? आणि ह्याच्यावर महापौर इथे चालवणार आहेत सभागृह। महापौरांना आम्ही सर्व पक्षीय मुंबईसाठी जे जे करता येईल ते भलं करण्यासाठी आम्हीही कटिबद्ध आहोत। महापौरांच्या भाषणावेळी काँग्रेसच्या महिला नगरसेविका जमिनीवर बसल्या। बसायला जागा नसल्यानं नगरसेविका थेट जमिनीवर बसल्या। मुख्यमंत्र्यांची बहीण खुर्चीवर, लाडक्या बहिणी जमिनीवर। काँग्रेससह ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी यावेळी आक्षेप नोंदवला। काँग्रेस त्याच्यानंतर बाकी पक्ष यांना बसल्याची आसन व्यवस्था नीट नसल्यामुळे अनेक काँग्रेसच्या तर त्या सर्व नगरसेवकांनी डायसवर जाऊन महापौरांना त्रास देण्याचा, म्हणजे त्यांना जो त्रास झाला तो त्यांच्या निदर्शनात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। एक महिला महापौर म्हणून त्या क्षणी थोडं कामकाज थांबवून MS च्या डिपार्टमेंटची तिथेच, कारण हे काय आयुक्तांचं काम नाही, हे सेक्रेटरी डिपार्टमेंटचं काम आहे, तर त्यांनी ती व्यवस्था करायला पाहिजे होती। ठाकरेंच्या नगरसेवकांकडून महापालिकेत सभात्याग करण्यात आला। पेपर फाडून सभागृहात उडवण्यात आले। उपमहापौर संजय घाडी यांचा ठाकरे गटानं निषेध केला। घाडी भाषणासाठी उभे राहिले असता ठाकरेंच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची बिनविरोध निवड झाली आहे। उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय घाडींची निवड झाली आहे। ठाकरे गटानं उमेदवार न दिल्यानं बिनविरोध निवड झाली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोघांनी आपला पदभार स्वीकारला। फडणवीस आणि शिंदेंनी महापौर उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पक्षाचं जवळपास 44 वर्षांनी या ठिकाणी महापौर बसणार आहे। हा बहुमान भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे। सर्व जे कार्यकर्ते जे सातत्याने जमिनीवर राहून
जनतेच्या सेवेसाठी काम करत असतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या कष्टातून या ठिकाणी महायुतीचे 118 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत आणि हा बहुमान मिळाला आहे, तर अर्थात आनंद भरपूर आहे. तरी मी वारंवार एकच सांगत आले आहे की या ठिकाणी महापौर म्हणून नाही, मुंबईची सेवक म्हणून मुंबईकरांची सेवा